महाराष्ट्र उत्तर प्रदेशमधील धर्मांतरांचं मोठं रॅकेट आता उघड झालंय। 400हून अधिक जणांचं धर्मांतर करण्यात आलंय। धर्मांतरासाठी इस्लामी राष्ट्रांकडून जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाला 500 कोटी दिल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली। जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा विरोधात देशविरोधी कृत्य आणि धर्मांतरणाचा आरोप आहे। छांगूर बाबाचे दुबई, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड पर्यंत नेटवर्क आहे। छांगूर बाबा लोणावळ्यात 16 कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यात सुद्धा आला होता। पिंपरी चिंचवडच्या मोहम्मद खान या व्यक्तीने छांगूर बाबा आणि टोळीचा भांडाफोड केलाय। भारतात धर्मांतरणासाठी इस्लामिक राष्ट्रांकडून छांगूर बाबाच्या नेपाळमधील बँक खात्यामध्ये तब्बल 500 कोटी वर्ग करण्यात आले। नेपाळ मार्गे जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाला इस्लामिक राष्ट्रांकडून हे पैसे पुरवले जायचे। खळबळजनक माहिती समोर आली। तर छांगूर बाबाचं हे नेमकं प्रकरण काय एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह देशभरात जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा धर्मांतर करायचा। एका वर्षात 400हून अधिक जणांचा आतापर्यंत छांगूर बाबानं धर्मांतर केल्याचा आरोप आहे। भारतात धर्मांतर करवण्यासाठी इस्लामिक राष्ट्रांनी तब्बल 500 कोटी दिल्याचा सुद्धा आरोप आहे। गोरगरिबांना हेरून पैशांचं आमिष दाखवून छांगूर बाबा त्यांचं धर्मांतर करायचं। जातीनुसार रेट कार्ड ही ठरवण्यात आलं होतं। खास करून हिंदू मुलींना टार्गेट करायचं। धर्मांतरांसाठी ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट 15 ते 16 लाख रुपये। छांगूर बाबाची एका वर्षात विदेशातून फंडिंग मिळून मुंबई, पुणे, उत्तर प्रदेशात कोट्यावधीची संपत्ती। छांगूर बाबा आधी अंगठी विक्रेता होता, नंतर शोरूम, बंगले आणि लक्झरी गाड्या खरेदी केल्या।